सध्या समाजान आमकां एक प्रश्न उप्रासला आनी तो म्हणजे सोशल मिडिया विशीं आनी त्या सोशल मिडियाचो इम्पॅक्ट खंय म्हणसर पावला हें जर आमकां जाणा जावन घेवपाक जाय जाल्यार खंयच्याय भुरग्या कडल्यान एका दिसा खातीर मोबायल काडून घेया आनी तो जे तरेन वागतलो तें जर पळयत जाल्यार तुमकां कळटलें की पेरंट्स सद्या कंट्रोल करिना जाल्यार मोबायल्स आनी कंटेंट आनी भायलें जग ताका कंट्रोल करता आनी ताचेच पडसाद सद्या इश्कोलांनी दिश्टी पडटा आनी ताका लागून टिचरी बी सद्या तांकांय बी भुरग्यांक हँडल करप डिफिकल्ट जाता. दुसरे वटेन कायदे आसा जाका लागून भुरग्यांक मारपाक मेळना, तापोवपाक मेळना. आतां ह्या सगळ्या परिस्थितीन पेरंट, टिचर्स आनी स्टुडंट हांचें रिलेशनशीप खंय पाविल्लें आसा आनी हेजे फुडें खंय पावतले ह्या विशयाचेर गोंयांतल्यान एक चित्रपट येता आनी त्या चित्रपटाचें नांव आसा सुपर टिचर. त्या चित्रपटा विशीं उलोवपा खातीर आमचे बरोबर आसा डिरेक्टर राज धोत्रे. यू आर डिरेक्टर ऑफ द मुवी. वेलकम ऑन दीस पॉडकास्ट. आनी हो पिक्चर सुपर टिचर हो पिक्चर प्रोड्यूस केल्लो आसा चेतन सालेलकर हांणी आनी तांचे बॅनर आसा आराध्य एंटरप्रायझीस. होप आय एम नॉट रॉंग. आराध्य रियल्टर्स. आराध्य रियल्टर्स. ओके. सो okay, and Raj is from Mumbai, so we'll have to talk to him in Marathi. I'm trying to do that. So I can understand Kokni समजते. Okay. So हा जो प्रश्न आहे, जो impact of social media on children, how serious do you think this is right now? Serious in the sense की उद्या हे आपला देश बर्बाद होऊ शकतो. म्हणजे आपली जी संस्कृती ती बर्बाद होऊ शकते. आणि ज्या पद्धतीने आपण फ्युचर बघतोय आपल्या मुलांचं आणि शिक्षण जे आहे चालू आहे किंवा पॅरेंट्स जे सगळे आहेत की देश एक वेगळ्या स्थितीमध्ये जाऊ शकतो. आपण काय बघतो की युद्ध हे बॉर्डरवरती असतं, बरोबर, पण ते या सगळ्या गोष्टींमुळे आत्ता युद्ध आतमध्ये चालू झालेलं आहे. इन द सेन्स म्हणजे आपलं लक्ष कुठे असतं की आपण धर्म, जाती वगैरे हे सगळं बघतो, पण त्यापेक्षा मोठी गोष्ट चाललेली काय आहे की घरामध्ये युद्ध चालू झालेलं आहे, तुमच्या शाळेमध्ये युद्ध चालू आहे, ते दिसत नाही आहे, समजत नाही आहे. तो खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतोय. म्हणजे आज युद्ध बिटवीन एक पिढी आणि दुसरी पिढी नाही, एक पिढी आणि दुसरी पिढी नाही, म्हणजे त्याच पिढीसोबत, म्हणजे काय म्हणतात त्याला की जी फॉर एक्झाम्पल आत्ताची जी पिढी आहे त्यांच्यामध्येच युद्ध चालू झालेलं आहे. की युद्ध इन द सेन्स काय की जे विचार आहेत ते विचारांना एक काय म्हणतात त्याला एक लिमिटेशन होतं, ते संपलं आहे. म्हणजे कोणी कसंही वागतंय, त्यात राईट रॉंग हे सगळं संपत चाललेलं आहे. म्हणजे मी तुमच्याच एजचा आहे, समजा एक 10 वर्षाचा, तुम्ही पण 10 वर्षाचे आहेत, तर आपल्यात युद्ध काय चाललं आहे की माझ्यासाठी ही गोष्ट राईट आहे, तुमच्यासाठी रॉंग आहे. अगोदर तसं नव्हतं. अगोदर माझ्यासाठी पण ही रॉंग आहे तर तुमच्यासाठी पण रॉंग होती. आत्ता माझं पर्स्पेक्टिव्ह म्हणजे जे आहे ते मी बनवतोय आणि त्याच्या पद्धतीने मी चाललेलं. म्हणजे ॲज अ सोसायटी सोशली जी गोष्ट राईट आहे ती राईट होती पूर्वी, आता सर्वांसाठी काही जणांसाठी राईट असते, काही जणांसाठी रॉंग असते. बरं, ते ॲक्सेप्ट पण करत नाही की आम्ही रॉंग आहे, राईट आहे, काही ॲक्सेप्ट करत नाही, त्यांच्या पद्धतीने चालू आहे ते. आणि खूप डेंजरस गोष्ट आहे. म्हणजे असं नाही की कोणी लिहितं आहे किंवा काय. मी स्वतः पर्सनली जेव्हा बघतोय लोकांमध्ये जाऊन, तेव्हा बघतो की प्रत्येक घरामध्ये सेम परिस्थिती निर्माण झालेली आहे. आईवडिलांचं ऐकत नाहीत मुलं. आई वडील काय झालेले आहेत, मुलांबद्दल एकदम कॉन्शियस झालेले आहेत की आता माझा मुलगा सर्वस्व. शिक्षकांबद्दल त्यांना काही म्हणजे हे राहिलेलं नाही आहे, आत्मीयता किंवा एक रिस्पेक्ट असतो जो पॅरेंट्समध्येच राहिला नाही तर मुलांमध्ये कसा राहणार. सो याच्यामुळे काय होतं, म्हणजे बेसिकली सांगायचं काय झालं की जसं तो फिल्ममध्ये एक डायलॉग आहे की देश घडवणाऱ्या लोकांना, म्हणजे जे देश घडवतात त्यांना घडवण्याचं काम कोण करतं, शिक्षक. ओके, ते शिक्षकाला डाऊन करायचं काम चालू आहे. उद्या हे जे विद्यार्थी आहेत ते शिक्षक होणार आहेत. जर का ते त्यांच्या शिक्षकांचा रिस्पेक्ट करत नाहीत तर ते त्यांच्या विद्यार्थ्यांना काय शिकवणार, कशा पद्धतीने शिकवणार. बरं, एक्सपेक्ट कसं करणार की त्यांनी पण त्यांचा रिस्पेक्ट करावा. तर ह्या गोष्टी कुठेतरी मेस होत चाललेल्या आहेत. मग ह्याचा प्रॉब्लेम कुठे येतो आहे की देश म्हणजे काय आहे, आपण सर्व समाज आणि ही मुलं जी विद्यार्थी आहेत हेच पुढे देश घडवणार आहेत. ते कसं घडवणार आहे माझ्यासमोर, म्हणजे मला पर्सनली फील झालं की प्रश्नचिन्ह निर्माण झाले की हे घडवणार कसे.
काय होणार आहे पुढं, कशा पद्धतीने होणार आहे, सगळं मेस झालेलं आहे पूर्णपणे. मग ह्या विषयाला पकडून म्हणलं एखादी स्टोरी आपण लिहावी. याला अपवाद असतो म्हणजे रुरल आणि अर्बनमध्ये अपवाद असतो की रुरलमध्ये मुलं ऐकतात, अर्बनमध्ये ऐकत नाही, असं काय नाही. नो, तो जुना टाईम तसा होता, आता तसं नाही झालं. सेम थिंग हॅपन शहरामध्ये पण तेच चालू आणि गावामध्ये पण तेच चालू आहे. फरक राहिलेला नाही कारण कनेक्ट झालेत सोशल मीडियामुळे किंवा हे सगळ्या इंटरनेटमुळे. जी लाईन होती रुरल अर्बनची ती ब्लर झाली, पूर्ण तुटलेली आहे. म्हणजे आज गावातला पण मुलगा शिक्षकांना रिस्पेक्ट देत नाही त्या पद्धतीने आणि शहरातला सुद्धा देत नाही. सेम झालेलं आहे. अगोदर कसं की आपण म्हणायचो की शहरातून आला एक जण त्याच्याबद्दल काय होतं, आता काय राहिलेलं नाही. त्या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत पूर्णपणे. भीती गेली शिक्षणाविषयीची, भीती म्हणजे राहिलीच नाही आहे. का माहीत नाही, समजत नाही आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल शिक्षक समोर येत असताना आपल्या टाईमला काय होतं की एक आदरयुक्त भीती. आपण असं नाही की मारतायत वगैरे नाही, एक आदरयुक्त एक आदर देतो आपण, कारण तो व्यक्ती आपल्याला शिकवतोय घडवतोय तर त्याचा एक आदर असतो, तो संपलेला आहे. तो ॲज अ फ्रेंड बोलतो, नाही तर शिक्षकांनी आपलं तोंड तिकडे करून काहीतरी करावं, तो ॲज अ मित्र म्हणून समजतो किंवा असं जनरल पब्लिक म्हणून समजतो. काय राहिलंच नाही आहे. सो त्याच्यामुळे काय झालं की शिक्षकाच्या मनामध्ये पण ती जी भावना होती की मी शिक्षक आहे, मी यांना घडवतोय, ते संपत चाललं आहे. ते म्हणतात की ठीक आहे, ते कॅज्युअली अप्रोच करतात तर मी कशाला सिरियसली घेऊ या सगळ्या गोष्टी. ते पण ॲज अ फ्रेंड म्हणून झालेत. तर फ्रेंड म्हणून ते ज्ञान किती देऊ शकतात माहीत नाही. हा सगळा बदल कशाला झाला? सोशल मीडियामुळे. सोशल मीडिया त्याला कारण असू शकतं, पण काही गोष्टी कारणीभूत आपण सुद्धा आहेत ॲज अ पॅरेंट म्हणून. की अगोदर आपले पॅरेंट म्हणजे एक कसं होतं, खूप काळजी करत नव्हते. तुम्ही ऐकलं असेल की मुलं 10 वर्षाचं असताना 9 वर्षाचा असताना घरातून पळून गेला आणि त्यांनी त्याचं करिअर केलं किंवा तो कुठेही जातो, काहीही करतो, काम करतो, स्वतःच्या जीवावरती त्यांनी सगळ्या हिमतीने मिळवलं. आता तसं नाही आहे. आता आपण आपल्या मुलांची खूप काळजी घेतो, त्याला काय हवं नाही ते बघतो आणि आपण काय म्हणतो की जे मी जगू शकलो नाही ते माझ्या मुलांनी जगावं. मग ते आपल्या प्रेमापोटी आपण त्यांना हतबल करून टाकतो आणि एक लाडवून टाकतो आणि त्याच्यात एक ॲरोगंट निर्माण करतो, असं मला पर्सनली फील होतं. ओव्हर प्रोटेक्टिव्ह येस, सध्या असं चालू आहे, दिसतंय. म्हणजे त्यात आपणही आहे, समाज म्हणून आपणही त्याचाच एक पार्ट आहोत. सो हे धोकादायक आहे. म्हणजे आपल्याला बदलणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये. हा ट्रेंड भारतभर आहे की फक्त वेस्टर्नाइज जे प्रदेश आहेत तिकडे? मी तरी जेव्हा अनुभव घेतला, कारण मी पाहत असतो, तर भारतात तर आहेच, पण बाहेरच्या ठिकाणी जरा उलटं होताना मला दिसतंय की ते आपली संस्कृती ग्रॅब करायच्या पाठीमागे लागलेले आहे. मग तिथे जरा थोडे चेंजेस दिसतात आपल्या विरुद्ध. आणि आपल्याकडे जरा आणखी थोडं, म्हणजे एक साधं उदाहरण देतो की तुम्ही पण 16-17 वर्षाचे जेव्हा असणार त्यावेळेस तुमच्या माइंडमध्ये काय असणार की मला डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे. म्हणजे मोस्टली तसं होतं त्या टाईमला, किंवा मला काहीतरी बनायचं आहे, करायचं आहे, कुठेतरी जॉब करायचं, काय ते. आत्ता मी जेव्हा बघतो, बरं तुमचे मित्र काही थोडेच गुन्हेगार असतील, ते पण घाबरून. आत्ता तुम्ही जेव्हा बघता 16-17 वर्षाची मुलं कोयते घेऊन फिरतात बिंदास्त, स्टेटस ठेवतात भाई बनणार आहे. बरं त्या भाईला काय झालं, जेलमध्ये गेला, बाहेर आला तर हजारो लोक त्या पाठीमागं भाई बाहेर आला. म्हणजे तुम्ही फॉलो कोणाला करताय? म्हणजे तुमच्या मनात पण तेच आहे, याच्याकडे लक्ष नाही आहे. पण पॅरेंट्स म्हणून माझा मुलगा जर त्यात इन्वॉल्व जर असेल तर मी प्रयत्न करतो, किती प्रयत्न करणार, कारण तो वाहत चाललेला आहे त्या मित्रांमध्ये किंवा त्या सवयींमध्ये, याच्यामध्ये. त्याला कंट्रोलिंग काय ते समजत. पार्शियली याला आपली मूवी इंडस्ट्री पण जबाबदार आहे, जिकडे भाई होणं वॉज कन्सिडर्ड एज सिम्बॉल ऑफ पॉवर. ते तुम्ही दाखवलं. विलन होणं इज ऑल गुड. मग पूर्वी तर विलन यू कुड आयडेंटिफाय. अमरीश पुरी वॉज द विलन, प्राण वॉज द विलन. इकडे हिरोचे रोल करणारेच मग विलन दाखवतात, स्टोरीमध्ये ट्विस्ट करून दाखवतात. त्याच्यामुळे जो माणूस मूवी बघतो, आय एम आस्किंग एज अ डिरेक्टर नाव, की त्याला पण वाटतं की दिस इज नॉर्मलाइज थिंग, की आय कॅन बी अ विलन अँड आय कॅन बी अ यु नो. येस, तुम्ही जसं म्हणता सेम मलाही तसंच फील आहे की कारणीभूत असू शकतात या सगळ्या गोष्टी, कारण ते खूप मोठा इम्पॅक्ट पाडतात. तुम्ही जर अगोदर कसं होतं की तुम्ही जसं म्हणताय की एक सेपरेट होता, म्हणजे खलनायक हा सेपरेट होता, त्याला कधी नायकाचं रूप नव्हतं मिळालं. पण आता चोरी करणारा, डाका घालणारा किंवा वाईट काम करणाऱ्या माणसाला वरती केलं जातं,
ओके, आणि दाखवलं जातं की हा जो करतोय तो राईट आहे आणि हाच हिरो आहे. तर ह्याचा प्रभाव पडतो मुलांवरती आणि त्याच्यामुळे त्यांनाही वाटतं की मला पण तसं एक वलय प्राप्त हो, माझ्या पाठीमागे पण एक पुष्पा मूवी बघितल्यावर आय शुड फॉलो पुष्पा और आय शुड फॉलो दॅट पोलीस इन्स्पेक्टर हू इज ट्राईंग टू चेस पुष्पा? 100% पोलीस इन्स्पेक्टर. कारण ज्या काळात म्हणजे ज्या ह्याच्यात आपण चाललेलो आहे तर केव्हाही कायद्याची बाजू घेणारा जो माणूस आहे त्याला फॉलो करणं आपलं कर्तव्य आहे, केलंच पाहिजे. रास्ता पोच मरे टायर धोल्या मरे मुझे पाशी हड्डे झाले इथे. टायर चेंज कर मरे. योकोहामा टायर एक्सप्रेस सगळे टायर सोल्युशन एका जाग्यात विथ 5 years अनकंडिशनल वॉरंटी. अरे वा. योकोहामा टायर एक्सप्रेस ऑपोजिट सनशाइन हॉस्पिटल, आलेम हायवे, मारगाव. But Pushpa became a bigger, I'm just diverting from the topic, but these are the reasons ज्याच्यामुळे शाळेत मुलं अशी करतात. बिकॉज पुष्पा बिकेम आयकॉनिक पर्सन. बिकॉज तो चोरी करतो, तो झाडं तोडतो, मग तिकडे एन्व्हायरमेंट वगैरे कुणाला लागत नाही, तो चंदनाची झाडे तोडतो. मुलांना त्या सगळ्या गोष्टी कसं छान वाटतात. ते चांगल्या गोष्टी करणे सगळ्यात अवघड असतं. आता ही वाईट भिंत आहे तर तुमचं लक्ष नाही जाणार, पण त्याच्यावरती एक डाग असेल तर पटकन बघतं, लक्ष जातं. म्हणजे वाईट गोष्टी ग्रॅब करायला खूप वेळ लागत नाही आहे, इझी असतात. म्हणजे तुम्हाला जर गुंड बनायचं आहे, एक हत्यार उचलायचं आणि मारायचं आहे. पण तुम्हाला जर डॉक्टर इंजिनियर बनायचं आहे तर तुम्हाला वर्षानुवर्ष अभ्यास करायचा, प्रॅक्टिस करायचे, इंटरव्ह्यू द्यायचे, सगळ्या गोष्टी करायच्या. त्रासदायक आहे ती प्रोसेस. चांगले बनण्याची प्रोसेस त्रासदायक आहे, वाईट बनण्याची एकदम सोपी आहे. तर आत्ता काय झालेलं आहे की त्याला प्रमोट केलं गेलं आहे. मे बी त्याच्या पाठीमागे रिझन बिझनेस असतील किंवा एक वेगळ्या पद्धतीचं दाखवायचं असेल, पण त्याचा इम्पॅक्ट रॉंग पडतोय असं मला पर्सनली वाटतं. कारण आता आपण रीलवर पण बघतो, थग लाईफ बिकम्स अ व्हेरी नॉर्मल लाईफ. अदरवाईज थग शुड बी द वर्स्ट लाईफ. नो वन शुड बी अ थग इन दिस वर्ल्ड. कसं असतं की आता उदाहरण सांगतो की भारी वाटतं की आता उदाहरण सांगतो की थग लाईफ म्हणजे कसं असतं की आपण आता फॉर एक्झाम्पल मी एक मुलगा आहे, ओके, तर मला ॲज अ 17-18 वर्षाच्या मुलाला मला कोणीतरी अटेन्शन देणं, माझे फॉलोअर्स वाढणे किंवा मी एखादी गोष्ट करतो, माझ्या मित्रांनी म्हणणे की रे काय सिगरेट पितोय तू, वा काय स्टाईलमध्ये, किंवा घाबरत नाही कोणालाही मारतो, हे अटेन्शन हवं असतं. बरं, त्याच्या पाठीमागे दुसरं काही गोष्टी घडतो. मी सांगतो की त्यांनी जर कोणाला मारलं तर उद्या पोलीस येणार, त्याला आतमध्ये टाकणार, त्याला मारणार, ओके, त्याचं नाव खराब झालेलं असतं. हे जे लोक अटेन्शन त्याला देतात ना, ते त्यानंतर तिथं कुठेच नसतात. सफर कोणाला करावं लागतं? त्याच्या घरच्यांना, पॅरेंट्सला त्रास होतो, या सगळ्या गोष्टी असतात. हे त्यांना केव्हा कळतं? नंतर. बरं, ती गोष्ट बाहेर येत नाही आहे की हे सफर करावं लागतं. दिसतं काय की हे तुम्ही बघा, ही लाईफ आहे, पण सफर दिसत नाही. तो सफर दिसणं पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे होतं काय की मुलं फक्त यालाच फॉलो करतात, त्या सफर जो दिसतो, ज्याच्यामुळे आपल्याला पॅरेंट्सला यांना त्यांना त्रास होतो, ते दिसत नाही, त्याच्यामुळे त्याला कोणी लक्ष देत नाही आहे. सो आता मी उदाहरण सांगतो की ताजे उदाहरणं मी पाहिलेली आहेत. पुण्यामधले सांगतो मी की सहज एकाला मारून टाकलं, सहज. का? तू माझ्याकडे वाकड्या नजरेने का बघितलं म्हणून. म्हणजे हे रिझन नाही झालं, पेशन्स संपत चालला मुलांमधला. बरं, त्याच्यानंतर त्याला पकडला गेला तो आतमध्ये. त्याचे आईवडील अक्षरशः रडत होते की त्यांना माहितीच नाही की माझा मुलगा असा करू शकतो. हे कसं काय घडलं? तर घरात शांत असणार मुलगा आहे, हे असं कसं काय घडलं? तर तो बाहेर तो इन्फ्लुएन्स झालेला आहे. नॅचरल स्वभाव नसेल तर ते इन्फ्लुएन्स होतो त्याच्यामध्ये, आणि आता त्याचं करिअर संपलं, सगळं संपलं. सो त्याच्यामुळे आता शाळेत जाणारी मुलं, म्हणजे कॉलेजमध्ये जाणारी मुलं, वी माइट नॉट कॉल इट शाळेत बिकम्स ऑफ नाही कॉलेज अप टू 10th. यस, 10th, 11th, 12th त्याच्यावरती. सो दे आर इम्पॅक्टेड बाय दिस. त्यांच्यावर भारी याचा हे असतो, इम्पॅक्ट असतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे टीचर्सना ते कंट्रोल करायला होत नाही. टीचर्स झाले काय आहे की खूप सारा प्रेशर आहे. खूप सारा प्रेशर इन द सेन्स काय की काही हक्क काढून घेतलेत त्यांच्याकडून. सो ते बोलू शकत नाहीत, ओरडू शकत नाहीत. आणि त्यात काय झालं, मुलं झालेत व्हायलेंट आणि इम्पेशन्स. त्यांना पण कायदा कळाला आहे की आमच्यावरती हात नाही उचलायचा तुम्ही बिलकुल. मग ती भीतीच नाही राहिली तर मग उलटं बोलू शकतो. लहान असताना मुलगा कधी उलटं बोलतो का? तो मोठा झाल्यावरतीच उलटं बोलतो. त्याच्या मनातली भीती गेल्यामुळे काय झालं की शिक्षकांना उलटं बोलतोय, मारतातही सरळ पकडतात, मारतात की माझ्या मित्राला मारलंस तू, किंवा आम्हाला असं बोललास वगैरे. तर अधिकार नाही. त्यात पॅरेंट्स काय येतात की मुलांना मारलं, काय बोललं तर माझ्या मुलाला हात लावायचं नाही बिलकुल, तुमचं शिकवायचं काम करा, ओके, फी देतोय आम्ही तुम्हाला. हो, तो एक प्रकार झाला तुम्हाला आम्ही काय तुम्ही फ्रीमध्ये शिकवत नाहीये.
आय एम पेईंग फॉर दिस. हां, शिकव नाही तर नाही शिकवू, काय असेल ते बघतो आमचं आम्ही, त्याचं काय करायचं ते. टीचर मग काय आला, इट्स ओके, नो प्रॉब्लेम, शिकवतो. त्याच्या मनात जरी असेल की नाही मला याला घडवायचं आहे, ते घडवणं साईडला राहतं. तो म्हणतो की ठीक आहे मी शिकवतो. मग उद्या त्यांनी जर शिकवलं की 2 × 2 = 4, तर काही मुलांनी जर 5 लिहिलं, 6 लिहिलं, 7 लिहिलं, 8 लिहिलं, तर तो काय म्हणतो की मी शिकवले 2 × 2 = 4. ते काय घेतात मला त्याच्याशी घेणं देणं नाही. कारण मी जर त्यांना राईट करायला गेलो तर ते माझ्याशी भांडतात, मला मारतात. म्हणजे ठीक आहे, मला माझा पेमेंट मिळाला, मी राईट शिकवलेला आहे, माझ्याकडून काहीच चूक नाही आहे. व्हायलन्स इन कॅम्पस हा सध्या नॉर्मलाइज प्रकार झालेला आहे. येस, सगळीकडे. पूर्वी नव्हता, बिलकुल नव्हता. 2 ग्रुप करणं, मारणं वगैरे, आणि ते प्रिन्सिपलला पण ते घाबरत नाही. अजिबात नाही, बिलकुल नाही. म्हणजे मी आता स्कूलमध्ये व्हिजिट करतो, नाव नाही सांगणार स्कूलचे, पण मी लिटरली बघतो की त्यांना टीचर सोडा, प्रिन्सिपलचा कसलाच रिस्पेक्ट नाही आहे, काहीच नाही आहे. म्हणजे प्रिन्सिपल समोरून गेलं तरी ॲटलिस्ट मान खाली जावी, किंवा एक भीती असावं, किंवा एक बॉडी लँग्वेज चेंज पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजेत. ती राहिली नाही. ते असं कॅज्युअल, त्याला उलट टॉन्ट मारतील आणि ते काही करूच शकत नाही. सगळ्यात वाईट गोष्ट आहे की ते काही करू शकत नाही. आणि त्यांनी आता सवय करून घेतली. सगळ्यात अजूनही वाईट गोष्ट आहे की त्यांनी आता याची सवय करून घेतलेली आहे. जाऊ द्या म्हणतात, ते नोकरी म्हणून बघतात त्याची. हां, नोकरी म्हणून बघतायत त्या सगळ्या गोष्टी. हा इम्पॅक्ट तुम्हाला वाटतं की सरकारला दिसत नाही, किंवा जे पॉलिसी मेकर्स असतात त्यांना दिसत नाही असं वाटतं तुम्हाला? नाही, मला नाही असं वाटत. सर्वांना दिसतंय, सर्वांना कळतंय, सर्वांना समजतंय. पण माहीत नाही की का बदल घडत नाही, किंवा का हाताच्या बाहेर गेलं आहे का सर्वांच्या, त्यांच्या कंट्रोलमध्ये नाही राहिलं का, हे मला माहीत नाही. दिसतंय सर्वांना, समजतंय सर्वांना, असं कोणी नाही की कोणाला दिसत नाही आहे. पण मे बी त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर गेलं आहे का, हा मोठा प्रश्न आहे. पळय गो, पाड पोडू हांचे, कसलो सावार आयला देव जाणा. कितले आशेन हाडिले हांवें सगळे. मम्मा तू चड चिंतू नाका, राव. हे पळय, सगळ्यात शुद्ध पंचामृत, जे दिता शुद्धता आणि पौष्टिकतेची हमी, आणि त्याच वांगडा ही वेगवेगळी शुद्ध तेला आणि बरेच प्रोडक्ट्स अशे. जशी आवयची माया जायना कमी, पंचामृता दिता शुद्धतेची हमी. पंचामृता. एरवी शिक्षण पद्धतीवर लोक बोटं दाखवायचे की शिक्षण पद्धती चुकीची आहे म्हणून युवक चुकीचा घडला. आता चुकीचा युवक शिक्षण पद्धतीत जातो असं वाटतं तुम्हाला? मी ह्याला ना वेगवेगळ्या पद्धतीने बघतो. म्हणजे मी पद्धतीकडे पण खूप जास्त लक्ष देत नाही, किंवा काय चाललं आहे. माझ्यासाठी एक इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की जशी आपली संस्कृती आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक फॅमिलीमध्ये आई, वडील, भाऊ, बहीण जे नाते आहेत, ओके, तर ते नातं घराच्या आतमध्ये एकदम स्ट्रॉंग असतं. घरात किती भांडणं चालू आहेत, बाहेरचा माणूस जर आला, ओके, तर तो नातं तोडू शकत नाही. तो पहिलाही होतं, आताही अजून तसंच आहे. त्या नात्याला एक व्हॅल्यू होती. सो टीचर, स्टुडंट आणि पॅरेंट यांचं एक नातं होतं, ते आता कुठेतरी तुटलेलं आहे. की जेव्हा टीचर, स्टुडंट, पॅरेंट असेल ना, तर पॅरेंट्स म्हणणार काय माझ्या मुलाचं काही चूक असेल, काय असेल तर मला सांगा, मी त्याला व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो. मुलगाही की ठीक आहे सर, सॉरी सर, चुकलं माझं हे ते. मग टीचर पण म्हणतो ठीक आहे, इथून पुढे व्यवस्थित कर. तर ते कुठेतरी संपलं आहे. मग ते त्याला रक्ताचं नातं नाही आहे ते, पण ते काय म्हणतात त्याला, एक दिसत नाही असं नातं आहे. तर ते बदललं नाही पाहिजे, ते बदलतं आहे. आणि सगळा प्रॉब्लेम इथे. मग त्याला मी कशाला दोष देत नाही, की शिक्षण पद्धतीला दोष देत नाही, किंवा आणखी कुठल्या गोष्टी चालल्या त्याला दोष देत नाही. जे आपला बेस होता मुलांना शिकवायचा लहानपणापासून, तर तो चेंज झालेला आहे. फास्ट पेस्ड लाईफ झालं आहे त्याच्यामुळे पण होतं. हां, सगळ्या गोष्टी त्याला, मग सगळ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. म्हणजे पैसा इम्पॉर्टंट झालेला आहे, आई वडिलांना कामाला जावं लागतं, मुलांकडे लक्ष द्यायला कोणी नाही, त्यांना सांभाळण्यासाठी एक घरात बाई किंवा नोकर ठेवावं लागते. ती काय त्याला संस्कार देणार, नाही देणार. किंवा फॅमिली स्प्लिट झालेले आहेत, आजी आजोबा असायचे, ते मुलांना संस्कार द्यायचे, किंवा मुलांना त्यांच्यासोबत अटॅचमेंट नाही आहे राहिली, त्यामुळे ते मोबाईलचा आधार घेतात. किंवा एक संवाद असायचा, तो संवाद नाही, आता मोबाईलवरती बघत बसतात. आणि मोबाईलवरती त्यांना ते मारणं विरणं हे ते छान वाटतं. मोबाईलमध्येच त्यांचे हिरो तयार होतात, ओके, मोबाईलमध्येच सगळ्या गोष्टी होतात. आणि तेही बाहेर पडून त्यांचं वय कच्चं असतं,
समजत नसतं त्यावेळेस. तर त्या कच्च्या वयामध्ये ते बाहेर पडतात आणि कुठल्या तरी वाईट मार्गाला लागतात सहजपणे, आरामात. आता मूवीविषयी, येस, मूवी आपण हा विषय याच्यासाठी डिस्कस केला की या विषयावरच तुमची मूवी आहे. सो एंड ऑफ द मूवी तुम्हाला वाटतं काहीतरी फरक होणार, म्हणजे विचार तरी सुरू होणार कोणाच्या डोक्यात? 100%. म्हणजे त्यासाठीच मूवी पण त्या पद्धतीनेच बनवतो आहे की मी जनरेशन आजचीच लक्षात घेतो आहे, त्यांना समजेल अशा भाषेतच. बरं, कोणालाही वाईट न वाटता, ना शिक्षकांना, ना विद्यार्थ्यांना, पालकांना, मला कोणालाही ब्लेम नाही करायचं. मला एकच सांगायचं की तुम्ही एकमेकांशी प्रेमानेच राहा, एकमेकांना समजून घेऊन राहा. ते नातं खराब करू नका, ते नातं स्ट्रॉंग ठेवा आणि आणखी घट्ट करा. कोणाचाही यात दोष नाही आहे, सिस्टमचा किंवा आणखी ज्याचा कसा असेल ब्लेम नाही करायचं. मला नातं टिकवून ठेवा एवढंच म्हणायचं. देश घडवणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम शिक्षक करतो. तो फक्त नोकरी करणारा कर्मचारी नसतो, तो आपला गुरुही असतो. आणि या गुरुच्या वाट्याला कोणी गेलं तर त्याच्या वाट्या कायमच्या तोडल्या जातील. सो ही मूवी गोव्यातच शूट होणार? येस, गोव्यामध्ये शूट होणार आहे. आणि कुठच्या लँग्वेज कुठची आहे? भाषा याची मराठी आहे पूर्ण, कारण महाराष्ट्र आणि गोवा दोघांना एकत्र मिळून आम्ही टार्गेट केलेलं आहे. तर मराठी भाषेमध्येच चित्रपट होणार आहे. विथ सबटायटल्स इन इंग्लिश? सबटायटल असणार आहे याच्यामध्ये. नंतर प्लॅनिंग आहे, म्हणजे साऊथमध्ये पण रिलीज हिंदीमध्ये, पण तो नंतरचा प्लॅनिंग आहे. सुरुवातीला आता तरी मराठी भाषेमध्ये करायचं आहे. सो इकडे कलाकार वगैरे कोण, इफ यू वॉन्ट टू डिस्क्लोज राईट नाव, की कलाकार कोण असणार, कुठे शूट होणार, कधी शूट होणार, कधी बघायला मिळणार? कलाकार जवळपास 80% गोव्यामधले आहेत. ओके, 80% गोव्यामध्ये. काही कलाकार पुणे आणि मुंबईचे आहेत. म्हणजे आता जो दृश्यममधले गायतोंडे म्हणून जे कमलेश सावंत, ते फायनल झाले आहेत. त्याच्यानंतर जे बलराज सर आहेत याच्यामध्ये स्वामी समर्थमधले नरसप्पा म्हणून, ते फायनल झाले आहेत. आणि ॲक्ट्रेसमध्ये जी स्मिता गोंदकर आहे त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे. ते ऑलमोस्ट ते फायनल होतीलच आता. ओके. म्हणजे जी म्हणजे एक त्यांचं बलोच म्हणून जो चित्रपट होता त्यामध्ये लीड ॲक्ट्रेस जे आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं चालू आहे. आता दिसणार कधी, बघू कधी शकतो? आता गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचं शूट चालू होणार आहे 30 तारखेला. 30 मार्चला आता. आणि त्याच्यानंतर 1 महिना तो शूट चालेल. प्लॅनिंग आहे शिक्षक दिन आहे त्या दिवशी रिलीज करण्याचं प्लॅनिंग आहे आमचं 5 सप्टेंबरला. सो इट इज, ती जरा डॉक्युमेंटरी स्टाईल नाही आहे ना, मोस्ट अकॅडमिक, तर मग बघायला पण लोक येणार नाही? नाही, म्हणजे कसं होतं, एखादी गोष्ट सांगण्याची एक पद्धत असते की जर मी तुम्हाला जर असं सांगितलं की नाही हे तू वाच, हे असं कर, असं मुलांना जर मी विद्यार्थ्यांना सांगितलं तर तो उलटं करणार. पण तेच जर मी त्याला सांगितलं की बाळा हे वाचल्यामुळे त्यांचं असं झालेलं आहे, तो या लेवलला गेलेत आहे आणि ह्याच्यामुळे किती एवढा फरक पडला ते वाढला, त्याची क्युरियोसिटी, म्हणजे हे वाचल्यामुळे तसं झालेलं आहे. हां ठीक आहे. मी म्हटलं बरं बघ, वाचायचं वाच, नाही तर नको वाचू, तू ठरव. तो वाचणार, 2-3 वेळा वाचणार की तसं झालेलं आहे. मग ते पद्धत आहे. मग आपण त्यांना समजेल अशा पद्धतीत चित्रपट बनवणार आहे. प्रॉपर मूवी, इट्स नॉट डॉक्युमेंटरी. येस, प्रॉपर मूवी. आणि त्यांनी जे आपल्याला सांगायचं आहे, ज्या गोष्टी आहेत, त्यांना समजेल अशा भाषेत, म्हणजे त्यांना इथं लागलं पाहिजेत की नाही आपण जे करतोय की राईट आहे की रॉंग आहे. त्यांनी ठरवायचं आहे. मी नाही त्यांना सांगणार किंवा बाकी कोण नाही सांगणार की असं करू नको. त्यांनी ठरवायचं आहे. त्यांना वाटलं पाहिजे की मी हे जे करतोय हे रॉंग आहे, मी नाही करायला पाहिजेत, मी याच्यापासून लांब जायला पाहिजे, म्हणजे माझ्याकडून झाली चूक, आता इथून पुढे आता मी असं नाही करणार, हे त्यांनी स्वतःला सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीचे पूर्णपणे प्लॅनिंग आहे, त्या पद्धतीने आम्ही बनवतो. ओके, थँक्यू. आपण परत पण भेटू जेव्हा तुमची मूवी रेडी होणार, रेडी टू शो.
शोकेस, तेव्हा पण आपण परत भेटू. सो इन द मीन टाईम ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. तुमचं 30 तारखेपासून 25 दिवस शेड्यूल आहे वाटतं तुमचं. हा, 25 दिवसाचं शेड्यूल आहे. 25 दिवसाचं शेड्यूल. ऑल द बेस्ट अँड आय होप यू एन्जॉय गोवा. येस. दो इट इज व्हेरी हॉट राईट नाव. येस. आता खूपच आहे हॉट. पण आता याच कंडिशनमध्ये शूट करायचं आम्हाला. ओके, थँक्यू व्हेरी मच. तर तुम्ही पळयता तो खाशेलो हो पॉडकास्ट आनी विशयूय असो आसा की ह्या पॉडकास्टाची लिंक तुमी जाता तितल्या पेरंट्सांक आनी टिचरांक फॉरवर्ड करा. कारण हो विशय आमी कितलोय दामून दवरलो तरी तो दामून उरचो ना. जे दिसा आमी ताजेर एक्शन घेवपाक सुरू करतले ते म्हणसर ह्या विशयाचो बॉम्ब जातलो. बिकॉज दीस इज ऑलमोस्ट अ टिकींग टायम बॉम्ब. सद्या जी परिस्थिती चल्ल्या विद्यार्थ्यांची, शिक्षकांची आनी पेरंट्सांची, ही जर आमी करेक्टीव मेजर्स घेना जाल्यार खंय तरी देश त्रासान पडपाक शकता. आनी ह्याच विशयाचेर सुपर टिचर हो हे पिक्चर येवपाचें आसा. हो पिक्चर आमी निमित्त, कारण आमी ह्या निमित्तानूच ह्या विशयाचेर उलोवंक शकता म्हणून हो पॉडकास्ट केल्लो आसा. तुमी पळयतात गोवा न्यूज. कीप वॉचिंग.